सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील एकुर्के गावात 25 जणांचं कुटुंब असलेल्या घरामध्ये पाणी शिरले। जीवनावश्यक सर्व वस्तू या पाण्याखाली गेल्या आहेत। पै पै करून संसार उभारला, मात्र आता काहीही राहिलं नाही हे सांगताना कुटुंबातील महिलेला अश्रू अनावर आले। मामा, काय परिस्थिती होती, काय परिस्थिती ओढवली तुमच्या या संपूर्ण कुटुंबात? सर्व काय पाण्यात गेले। माझा अख्खा उतारा सर पाण्यात आहे। जमिनीचा एकही तुकडा राहिला नाही की असं की त्या भागात पाणी नाही गेलं। किंवा माझ्या घरची समजा ऊसाचं नुकसान, पेरूचं नुकसान, 2 ते 2.5 लाख फार्म बसवलेला पुरा पेरू गेलाय पाण्यात। टमाटा गेलाय माझा 4 एकर। अधिक बेड, मुलाचे जी घरातले उपयुक्त वस्तू ती पुऱ्या पाण्यात गेल्या। त्या काय आता डोळ्यात बोलताना पाणी येते आमच्या सगळ्या गावाच्या, आमच्या पावडोळ्याचं सगळं झालं तसं। आमच्या इकडं व्हायचे, हिथं व्हायचे, भाऊबंद माहेरात सगळेच आमचे वाटोळं झाले। इथं आके 20-25 घराचं आमचंच नाही, सगळेच झालंय। लय वाईट झालं बघा। आणि खरंच काही एक असतं का? आमच्या पाक गेलं सगळं। ते पूर आला त्या दिवशी लय वाईट होती आम्हाला एवढं आम्ही 1 कोटी रुपयाचं घर बांधलेलं आमच्या कष्टावर। सगळं आमची कावडे फिवाडे पाकायची। आता ही 50,000ची चौकट आणलेली आम्ही। आता दरवाजा लागत नाही, एवढे वाईट परिस्थिती। आता ही हाय असं सोडून गेला, अजून यायला लागलंय पाणी। कॅमेरामन विनोद बातकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, एकुर्के, मोहोळ,